जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील पाचोरा रोडवरील भर रस्त्यावर असलेल्या विद्युत रोहित्राला आज अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी वेळीच आल्याने ही लागलेली आग आटोक्यात आली। मात्र भर रस्त्यात मार्केटच्या बाजूलाच असलेल्या या विद्युत रोहित्रामुळे अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या ठिकाणी असलेली ही डीपी त्वरित अन्यत्र ठिकाणी हलवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। जामनेर शहरातील पाचोरा रोड या ठिकाणी भरवस्तीत असणारी ही डीपी म्हणजेच विद्युत रोहित्र याला अचानकपणे आग लागलेली असून या ठिकाणी संभाव्य धोका टळलेला आहे। परंतु या ठिकाणी जे व्यापाऱ्यांची दुकाने आहेत त्यांची अशी मागणी आहे की ही डीपी लवकरात लवकर इथून दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावी। सकाळपासून लाईट गेलेली होती। लाईट येता बरोबर इथे मोठ्या प्रमाणात एकदम स्पार्किंग झालं। जवळजवळ 7 ते 8 मिनिटं स्पार्किंग चाललेलं आहे। इथे बाजूला रिक्षा स्टॉप आहे। इथे दुकानाची वर्दळ आमची नेहमी असते। मोटरसायकल लागलेल्या असतात, म्हणजे जास्त वेळ जर ते चालला असतं डीपी फुटून आमच्या दुकानालाही धोका झाला असता। तरी आमची अशी मागणी की डीपी इथून हटवल्या गेली पाहिजे। कॅमेरामन विकास इंगळेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य सांभाळून इतर कार्यालयीन कामे सुद्धा करण्याची कसरत मांडवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुख्याध्यापक घोडेस्वार यांना करावी लागत आहे। अनेक शिक्षक आपल्या कर्तव्यात कसूर करताना आपण इतरत्र नेहमी पाहत असतो, परंतु आपले ज्ञानदानाचे कार्य आणि कार्यालयीन काम एकाच वेळेत करण्याची किमया येथील मुख्याध्यापक घोडेस्वार यांनी साधली आहे। आली पाऊस पहाडी, तवा गर्दी पळाली, तवा गर्दी पळाली। पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली, पोर डोंगरावर भाळली, त्याच्या नांदीला गुनिया, त्याच्या नांदीला गुनिया। अख्ख्या रानात पांगली, पोर डोंगरावर भाळली, डोंगरावर भाळली, पोर डोंगरावर भाळली, त्याच्या नांदीला गुनिया, त्याच्या नांदीला गुनिया। अख्ख्या रानात पांगली, पोर डोंगरावर भाळली, पोर डोंगरावर भाळली। रान गवताची फुलं, तिच्या कानामंदी अनताईचा मोर, गळ्यामंदी गळसर,
बोलली ओर डोंगराव भाळली वळ पारंबीचा झुला तिचा गेला पान सावरीच बोंड खाल्लं तोंड झालं लाल अहो हसता हसता मऊ गवतात लोळली मऊ गवतात लोळली ओर डोंगराव भाळली ओर डोंगराव भाळली गाई दांडाच्या वाटानं चाली अंगत नेटानं चाली अंगत नेटानं ढोल ढगांचा वाजला नाच मोरांचा पाहिला आली पाऊस पहाडी तवा गर्दी कपळाली तवा गर्दी कपळाली पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली ओर डोंगराव भाळली त्याच्या नांदीला गुनिया त्याच्या नांदीला गुनिया अख्ख्या रानात पांगरी ओर डोंगराव भाळली ओर डोंगराव भाळली शिक्षण पंढरीतील बहुचर्चित अशा न्यू इंग्लिश स्कूल जामनेरच्या 11वी शास्त्र प्रवेशाची गुणवत्ता यादी आज अखेर येथील नोटीस बोर्डवर झळकली आहे। लागलेली गुणवत्ता यादी पाहण्यासाठी बहुसंख्य विद्यार्थ्यांसह पालकांनी सुद्धा आज न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गर्दी केली होती। शासन नियमानुसारच येथील प्रवेश प्रक्रिया पार पडणार असून निर्धारित केलेल्या शिक्षण शुल्काप्रमाणेच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे। 11वी प्रवेशासाठी आज पहिली गुणवत्ता जाहीर झाली आणि त्या गुणवत्ता यादीनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे। आता आपण आहोत न्यू इंग्लिश स्कूल जामनेर येथे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती येथील मुख्याध्यापक यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, मला आपण ही जी गुणवत्ता यादी किती विद्यार्थ्यांना आपण आपल्या शाळेत 11वीसाठी प्रवेश देणार आहात? ही गुणवत्ता यादी एका वर्गात 2 तुकडे आमच्या ग्रँटेड आहेत, त्या ग्रँटेडमध्ये 152 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी असते। दिनांक 24 ते 29 पर्यंत आम्ही प्रवेश अर्ज वाटप केले, त्यापैकी 791 प्रवेश अर्ज आमच्यापर्यंत जमा झाले। त्या 791 मध्ये कॅटेगरी वाईज SC ST NT NBC OBC अशा पद्धतीने संवर्गनिहाय ती यादी बनवण्यात आली आहे आणि या यादीनुसार जी प्रवेशित यादी आहे, जे मेरिटनुसार आहे, जी गुणवत्ता यादी ही प्रथम गुणवत्ता यादी बाहेर लावण्यात आलेली आहे। या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना उद्या परवा दिनांक 5 पासून प्रवेश देण्यात येत आहे आणि 5 व 6 तारखेपर्यंत या विद्यार्थ्यांना 220 रुपयात फक्त प्रवेश देण्यात येईल। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे डोनेशन घेतल्या जाणार नाही। त्यानंतर दुसरी फेरी जे विद्यार्थी या गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश घेणार नाही 5 ते 6 तारखेपर्यंत 5 व 6 तारखेपर्यंत गुणवत्ता यादीतील जे विद्यार्थी प्रवेश या ठिकाणी घेणार नाहीत त्यांची दुसरी गुणवत्ता यादी त्याच याद्यांमधून
निवडलेले जे विद्यार्थी असतील ते क्रमानुसार गुणवत्तेनुसार दिनांक 6/7 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ती पण घोषित केल्या जाईल दुसरी गुणवत्ता यादी आणि त्यांना प्रवेश दिनांक 7/7/2017 रोजी देण्यात येईल. तिसरी गुणवत्ता यादी दिनांक 7/7/2017 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत घोषित केल्या जाईल आणि त्यांना प्रवेश दिनांक 8/7/17 रोजी देण्यात येतील. या सर्व विद्यार्थ्यांना फक्त 220 रुपयातच प्रवेश देण्यात येईल. त्यांना कोणत्याही प्रकारचे डोनेशन घेतले जाणार नाही. ही प्रथम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. नंतर दुसरी गुणवत्ता यादी तयार होईल. जर विद्यार्थी आले नाही तर दुसरी गुणवत्ता यादी असेल. नंतर त्यातूनही विद्यार्थी आले नाही तर तिसरी गुणवत्ता यादी तयार होईल आणि अशा पद्धतीने या गुणवत्तानुसार विद्यार्थ्यांना या ठिकाणी 220 रुपये घेऊनच प्रवेश दिला जाईल. कोणत्याही प्रकारचं डोनेशन घेतलं जाणार नाही. ही 220 रुपये ही शासकीय फी आहे. प्रवेशाची वेळ 11 ते 3 असेल. प्रवेशाची वेळ 11 ते 3 असेल आणि प्रवेशाचं ठिकाण HSC बिल्डिंगमध्ये आहे. इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी शासकीय नियमाप्रमाणे आज प्रथम गुणवत्ता यादी जाहीर झाली आणि त्या गुणवत्ता यादीतील गुणवत्ता क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे आणि या प्रवेशाची फी शासकीय फी ही 220 रुपये इतकी असून त्या व्यतिरिक्त अधिकचा जर कोणी डोनेशन किंवा फी मागत असेल तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ती भरू नये असं आवाहन केलं जात आहे. कॅमेरामन विकास इंगळेसह मी विद्यानगर JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. जामनेर शहरातील सर्वसाधारण मुस्लिम समाजाच्या कुटुंबातील होतकरू युवकांनी स्वतः तयार केलेला राउडी बॉयज हा हिंदी सिनेमा शालिमार थिएटर मध्ये नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 1.5 तासाचा हा हिंदी सिनेमा असून शालिमार थिएटरला सकाळच्या 10 वाजेपासून मॅटनी शो मध्येच हा सिनेमा सुरू आहे. राउडी बॉयज या चित्रपटाचे पूर्ण शूटिंग हे जामनेर शहरातच झाले असून शहरातीलच कलावंतांनी या चित्रपटात भूमिका साकारलेल्या आहेत. शालिमार थिएटरला हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होत असून मुस्लिम समाजातील या चित्रपट निर्मिती करणाऱ्या होतकरू युवकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तुम आगा SP यहाँ सिर्फ आप जी का राज चलता है, समझ ले. हेलो, इतना रात को फोन क्यों किया है रे? राउडी राठौड़ जिंदा है. राउडी राठौड़ जिंदा है? हाँ जिंदा है जिंदा. अस्सलाम वालेकुम अस्सलाम. ईद का है यारो ये बयान. बच्ची को छूना तो दूर, अगर किन ऐसा सोचा भी तो मैं उसकी जान निकालूंगा. तू ठंडा मतलब पे थोड़ा ठंडा पी ले. बेड़ा बेड़ा समझा के रे, ये तो पेट्रोल है. अब कभी तूने ज्यादा बोला ना, इधर ही उड़ा दूंगा. बोलता है वो नहीं करता है, जो वो करता है वो अपनी नहीं बोलता. जरूरत नहीं, एक दिन में ऐसा काम कर जाओ ये दुनिया तुम्हें 100 साल तक याद रखेगी.
का पटका, 440 वोल्ट का झटका। आपण आलेलो आहोत जामनेर शहरातील अरफात चौक या ठिकाणी अगदी सर्वसाधारण वस्तीत राहणाऱ्या मुलांनी सुंदर अशी हिंदी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे व त्यांनी स्वखर्चातून हा पिक्चर जवळील चित्रपटगृहामध्ये आजपासून रिलीज सुद्धा झालेला आहे व त्यांना भरपूर असा प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे। तर याबद्दलची पुढील प्रतिक्रिया आपण यांच्याकडून जाणून घेऊया। आपके फिल्म का नाम क्या है? राउडी बॉयज। ये साल भर से मेहनत चालू है इसकी और किसका सपोर्ट नहीं है, ये हमने हमारे दम पे करे, पैसे से भी सब हमारी चुस्म है। बच्चों को बहुत शौकीन था बचपने बाद से, पहले बचपने से 2-3 काढ़े हमने, पर लोगों को बहुत पसंद है हमारी 2-3 क्लिप आई है वजह से। पहला अभी जो काढ़े ना हमने 1.5 घंटे की पिक्चर है, तो अभी लगा हमने शालीमार में तो पूरा हाऊसफुल गया। ते लहान लहान लेकरांनी त्यांची कलाकृती लोकांसमोर यावी, त्या निमित्ताने त्याच्या माध्यमातून त्यांच्या आतमध्ये काय आहे ते लोकांना दाखवायचा होता। ते मोबाईलने शूटिंग केली आहे, वर्गणी करून 7,000 रुपयाला खर्च लावला, ते पिक्चर पूर्ण झाली आणि पिक्चर शालीमार थिएटरमध्ये मॉर्निंग शोला लावली। ते पिक्चर हाऊसफुल भरली होती, त्याचा पब्लिक रिस्पॉन्स फार भेटतो आहे। आमचे डायरेक्टर प्रोड्यूसर आमचे डायरेक्टर आहे, हे टपरी चालवत आहे, पानटपरी यांची स्वतःची आहे। जे कलाकार आहे हे प्रोड्यूसर आहे आणि नाही दोनों फिल्म मध्ये हे विलन आहे, बापजी आहे। चित्रपटात 2 गीत ही रचले गेले आहे। एक संदेश दिला गेला लोकांना की ईदचा जे सण असतो ते सर्व लोकांचा असतो, नुसता मुसलमानाचा म्हणून नाही तर सर्व जाती समाजाचा असतो। ये पिक्चर का मेन विलन है, किटला नाम है इसका, बापजी का राइट हैंड बताया इसको पिक्चर में, फिल्म में छोटा भाई वो हीरो है, ये डायरेक्टर है, ये भी डायरेक्टर है। हमने 1 साल में पिक्चर पूरी कंप्लीट करे। आज जामनेर शहर में राउडी बॉयज रिलीज हुए, हम सब गए और हमारे सामने इस्माइल नगर सहयोग भी थे भाजपा के, उन्होंने सबको 20-25 लोगों साथ में ले गए और हमने अच्छे एंजॉय किया। पिक्चर बहुत अच्छी है, सब लोगों का कोऑपरेट था, पिक्चर अच्छी बनी। हम कुछ शूटिंग में गए, हमने 2 गाड़ी ले गए, शकील सर की गाड़ी थी। जो आने वाली पिक्चर में जितना पैसा लगेगा शकील सर पूरा पैसा खर्चा करने वाले हैं, इन्होंने डिक्लेयर कर दिए। जो भी खर्चा आएगा, जो भी स्पॉट पे जो भी गाड़ी लगेगी, सब शकील सर तरफ से खर्चा रहेगा। तो कितना ही पैसा आने वाली पिक्चर में जो भी बनेगी, जामनेर के सर रहवासी शकील सर, सलीम जनाब के लड़के मरूम, बहुत अच्छे लोगों को कोऑपरेट करे, उनकी गाड़ी भी XUV ले गए हमने और पिक्चर बहुत अच्छी बनी। पिक्चर में थोड़ा शॉट एक लेडीज़ का भी है, वो बहुत अच्छा है और बच्चों ने बहुत मेहनत से पिक्चर बनाए। हर जगह गए, बहुत सी जगह जामनेर शहर की पूरी शूटिंग है, आप देखेंगे तो आपको पता चलेगा। PG रेलवे है, शिवाजी नगर गार्डन है, पहाड़ी मियाँ है, रॉयल बेकरी है, 4थे महल की शूटिंग है, वाड़ी किला है, सब अच्छा फिल्माया गया। पूरी गांधी चौक है और पिक्चर देखने का बहुत मजा आया। पिक्चर मोबाइल में बनी और इन्होंने यहाँ के ला के उसको घर में बनाए, सॉफ्टवेयर में कंप्यूटर बना के इन्होंने काम करे। जामनेर शहर शालीमार में इनकी पिक्चर का शो रखा गया था, जो बहुत ही बढ़िया रहा। पब्लिक ने बहुत रिस्पॉन्स दी और शालीमार का कलेक्शन भी बहुत ही बढ़िया रहा, 18,000 के करीब रहा। और इन बच्चों ने जो अपनी हौसला अफजाई दिखाई और इन्होंने जो मेहनत की पिक्चर बनाने में, हम जामनेर शहर की तरफ से इनको बहुत मुबारकबाद देते हैं और इनकी हौसला अफजाई करते हैं। और आने वाले वक्त में इनको जो भी जामनेर शहर से मदद लगेंगी वो हम देने को तैयार है। इन्होंने अपना काम आगे जारी रखना, इसके लिए हम उनको बहुत शुभकामनाएं देते हैं। मैं इनको बच्चों को बहुत ज़्यादा बधाई देता हूँ और ऐसा जामनेर शहर में या पूरे महाराष्ट्र में या पूरे ज़िले में भी ऐसा कोई बच्चों ने हौसला अफजाई नहीं किया, ऐसा जामनेर के बच्चों ने करा और हम इनके साथ हैं। इनको जो भी ज़रूरत लगे, जो भी ज़रूरत पूरी हम इनकी करेंगे, हर बात से पूरी करेंगे। इनको जो भी ज़रूरत पड़े
कोई भी चीज़ की इन्होंने हमारे पास आना, हम पूरी करेंगे इनके लिए। इन्होंने अच्छे से अच्छे फिल्म बनाना और पूरे महाराष्ट्र को, पूरे इंडिया को दिखाना, ये हमारी इच्छा है। अंधेर की ओर से इस 40 कसी मोहल्ले के बच्चों को और अरफात चौक के बच्चों को, जितने बच्चों ने 80 लड़कों ने जिसने काम किया, उनको सबको मेरी तरफ से मुबारकबाद देता हूँ। तर आपण पाहिलं या सिनेमाबद्दलच्या सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। तसेच या सिनेमाला पहिल्याच दिवशी खूप मोठा हा प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे व हा सिनेमा सुपरहिट व्हावा अशी सर्वांची सदिच्छा आहे। यांना मदत करू असे देखील सांगितलेले आहे। कॅमेरामन विकास इंगळेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।